नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील षष्ठः पाठः युग्ममाला यातल्या सगळ्या श्लोकांचा अर्थ बघूया. युग्ममाला, युग्म म्हणजे जोडी, तर जोडीने येणाऱ्या शब्दांची माळ. प्रस्तावना बघूया. संस्कृत साहित्ये शब्दयुग्मानी प्रसिद्धानी, म्हणजे संस्कृत साहित्यामध्ये शब्दांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, यदा तदा म्हणजे जेव्हा तेव्हा, यावत तावत म्हणजे जोपर्यंत तोपर्यंत, यत्र तत्र म्हणजे जिथे तिथे. आणि उदाहरण दिलंय, यथा राजा तथा प्रजा म्हणजे जसा राजा तशी प्रजा. शब्दयुग्मानाम उपयोगेन श्लोकस्य वाक्यस्य वा सौंदर्यं वर्धते. शब्दयुग्मानाम उपयोगेन म्हणजे शब्दांच्या जोड्या वापरल्यामुळे काय होतं, श्लोकस्य म्हणजे श्लोकाचे किंवा वाक्यस्य म्हणजे वाक्याचे सौंदर्य वाढते. अशाच शब्दांच्या जोड्या या श्लोकांमध्ये आहेत, म्हणून याला युग्ममाला असं नाव दिलेलं आहे. आता आपण एक एक श्लोक बघूया आणि अर्थ समजावून घेऊया. पहिला श्लोक आहे, याचं वृत्त आहे वंशस्थ. वंशस्थ वृत्त आहे आणि हा घेतलेला आहे वृद्ध चाणक्य शतकात. मी श्लोक म्हणते. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निघर्षणच्छेदनतापताडनैः तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. आता अन्वय बघूया आणि अर्थ समजावून घेऊया. अन्वयः यथा कनकं निघर्षणच्छेदन तापताडनैः इति चतुर्भिः परीक्षते. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, कनकम, कनकम म्हणजेच सुवर्णम किंवा सोने, ज्याप्रमाणे सोने, निघर्षण, निघर्षण म्हणजे घासणे, म्हणजेच आता सोनं हे सोनं आहे की नाही, खरंच सोनं आहे की नाही हे बघण्यासाठी आपण परीस नावाच्या दगडावर ते काय करतो, घासून बघतो, म्हणून निघर्षण म्हणजे घासणे. छेदन, छेदन म्हणजे कापणे. पुढे दिलंय ताप, ताप म्हणजे उष्णता देणे किंवा हीट देऊन त्याला आपण काय करतो, तापवतो आणि मेल्ट करतो. ताडनैही, ताडणं म्हणजे काय, ठोकणे. आता सोन्याला काहीतरी असं विशिष्ट आकार जर द्यायचा असेल तर त्याला ठोकावं सुद्धा लागतं, म्हणून म्हटलंय ज्याप्रमाणे सोनं निघर्षण, छेदन, ताप आणि ताडन या चार इति चतुर्भिः परीक्षते, ज्याप्रमाणे या चार गोष्टींनी, या चार प्रकारे सोन्याची परीक्षा केली जाते. तथा त्याप्रमाणे पुरुषः म्हणजे एखाद्या माणसाची परीक्षा श्रुतेन, शीलेन, गुणेन कर्मणा. श्रुतेन, श्रुतेने म्हणजे त्याच्या ज्ञानाने, त्याच्याकडे जी विद्या आहे त्या विद्येमुळे. शीलेन, शील म्हणजे चारित्र्य किंवा त्याची वागणूक, त्याच्या वागणुकीमुळे. गुणेन म्हणजे त्याच्या सद्गुणांमुळे. आणि कर्मणा म्हणजे तो जे काही कार्य करत असेल त्या कार्यावरून. इति चतुर्भिः परीक्षते, या चार गोष्टींनी एखाद्या पुरुषाची पारख ही केली जात असते. यामध्ये शब्दयुग्म जे आलेले आहे, शब्दांची जोडी, ती आहे यथा तथा. म्हणजे याच्यात हेच सांगितलं आहे की ज्याप्रमाणे सोन्याची परीक्षा या चार गोष्टींनी केली जाते, त्याचप्रमाणे एखाद्या पुरुषाची पारख या चार गोष्टींनी केली जाते. आणि यामधले परीक्षते हे कर्मणी लट्लकाराचं रूप आहे. परी अधिक ईक्ष, ईक्ष हा धातू आहे आणि कर्मणी लट्लकार प्रथम पुरुष एकवचन आहे. हा होता पहिला श्लोक. आता दुसरा बघूया. याचं वृत्त आहे अनुष्टुप आणि हा हितोपदेशात म्हणजे हितोपदेश या ग्रंथातून घेतलेला आहे. आता मी श्लोक म्हणते. यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि निरस्तपादपे देशे एरंडोपी द्रुमायते. आता काय म्हटले अन्वय. यत्र विद्वज्जनः न अस्ति. यत्र म्हणजे काय, जिथे. विद्वज्जनः म्हणजे विद्वान लोक. न अस्ति म्हणजे जिथे विद्वान लोक नाही आहेत.
तत्र म्हणजे तिथे किंवा अशा ठिकाणी अल्पधिः अपि श्लाघ्यः भवति. अल्पधिः, अल्पधिः म्हणजे धिः म्हणजे बुद्धी आणि अल्प म्हणजे कमी. तर कमी बुद्धी असलेला माणूससुद्धा श्लाघ्यः भवति. म्हणजे श्लाघ्य म्हणजे स्तुती करण्यास योग्य किंवा प्रशंसा करण्यास योग्य ठरतो. ज्या ठिकाणी विद्वान लोक नाही आहेत त्या ठिकाणी सामान्य बुद्धीचा किंवा कमी बुद्धीचा माणूस देखील प्रशंसनीय ठरतो. यथा ज्याप्रमाणे निरस्तपादपे देशे एरंडः अपि द्रुमायते. ज्याप्रमाणे निरस्तपादपे देशे म्हणजे ज्या ठिकाणी वृक्ष नाही आहेत असं ठिकाण, जसं की ओसाड भाग आहे, ओसाड जमीन असेल अशा ठिकाणी एरंडः अपि द्रुमायते म्हणजे एरंडाला सुद्धा काय म्हटलं जातं, वृक्ष म्हटलं जातं. द्रुमायते म्हणजे वृक्ष मानला जातो. म्हणजे आता बरोबरच आहे, कारण की समजा जिथे विद्वान लोक नाही आहेत म्हणजे सगळेच लोक समजा अशिक्षित आहेत, तर अशा ठिकाणी एखादा माणूस असेल त्याला किमान थोडंफार लिहिता वाचता येते, तर त्याच माणसाला आपण काय म्हणणार, याला किमान काहीतरी तरी येते, काहीच येत नाही आहे त्यापेक्षा हा तरी बरा आहे. म्हणून म्हटलं आहे की जिथे विद्वान लोक नाही आहेत त्या ठिकाणी कमी बुद्धीचा माणूस देखील प्रशंसनीय ठरतो. त्याचप्रमाणे जिथे वृक्ष नाही आहेत त्या ठिकाणी एरंडालासुद्धा काय म्हटलं जातं, वृक्ष म्हटलं जातं. याच्यातले संधिविग्रह बघा. संधिविग्रहाः नास्ति न अधिक अस्ति. श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि श्लाघ्यः अधिक तत्र अधिक अल्पधिः अधिक अपि. एरंडोपि एरंडः अधिक अपि. हा होता दुसरा श्लोक. आता तिसरा बघूया. याचं वृत्त आहे शिखरिणी वृत्त आणि नीतिशतकातून हा घेतलाय. मी श्लोक म्हणते. यदा किंचिज्ञोऽहं द्विपैव मदान्धः समभवं तदा सर्वोज्ञस्मित्य भवदवलिप्तं मम मनः. यदा किंचित् किंचित् बुधजनसकाशादवगतं तदा मूर्खोऽस्मीति ज्वरैव मदो मे व्यपगतः. आता याचा अन्वय बघूया. यदा अहं किंचिज्ञः तदा अहं द्वीपः इव मदान्धः समभवम्. काय म्हटलंय, यदा म्हणजे जेव्हा, अहम म्हणजे मी, किंचिज्ञः म्हणजे जेव्हा मला थोडेसे ज्ञान झाले होते, तदा म्हणजे तेव्हा मी द्वीपः इव, द्वीप म्हणजे हत्ती, हत्तीप्रमाणे मदान्धः समभवम म्हणजे काय झालो, मदोन्मत्त हत्तीप्रमाणे गर्वाने काय बनलो, अविचारी बनलो. तदा मम मनः सर्वज्ञः अस्मि इति अवलिप्तम अभवत. तदा म्हणजे तेव्हा माझे मन सर्वज्ञः अस्मि म्हणजे मी काय आहे, सर्वज्ञ आहे, मला सर्व काही ज्ञात झाले आहे अशा विचाराने माझं मन व्यापलं गेलं, गर्वाने गर्विष्ठ बनलं. यदा बुधजनसकाशात किंचित किंचित अवगतम जेव्हा बुध म्हणजे बुद्धिमान लोक, तर बुद्धिमान लोकांच्या सहवासात राहून जेव्हा मला किंचित किंचित म्हणजे थोडे थोडे समजू लागले, तदा अहम मूर्खः अस्मि इति ज्ञात्वा तेव्हा मी मूर्ख आहे असे जाणून मे मदः ज्वरः इव व्यपगतः म्हणजे माझा जो गर्व होता तो ज्वरः इव, ज्वर म्हणजे ताप, तर ताप उतरावा त्याप्रमाणे काय झाला, नाहीसा झाला. म्हणजे याच्यात काय म्हटलंय, तर एखाद्या गोष्टीचा माणसाने गर्व नाही केला पाहिजे. पहिल्यांदा काय म्हटलंय, जेव्हा मला थोडंसं ज्ञान झालेलं होतं तेव्हा मी गर्वाने काय बनलो, अविचारी बनलो, आणि तेव्हा मला सगळं काही येतं, मला सगळं काही माहिती आहे या विचाराने गर्विष्ठ बनलो. पण जेव्हा खरोखर जी लोक बुद्धिमान आहेत अशा लोकांच्या सहवासात मी राहायला लागलो तेव्हा मात्र काय झालं, मला समजलं की मी कसं आहे, मूर्ख आहे, आणि असं समजून माझा जो गर्व होता तो ताप निघून जावा त्याप्रमाणे काय झाला, नाहीसा झाला. याच्यातले संधी विग्रह बघूया. किंचिज्ञोऽहं किंचिज्ञः अधिक अहम. सर्वज्ञस्मित्य भवदवलिप्तं
सर्वज्ञः अधिक अस्मि अधिक इति अधिक अभवत् अधिक अवलिप्तम्। किंचित किंचित बुधजनसकाशादवगतम् किंचित अधिक बुधजनसकाशात् अधिक अवगतम्। मूर्खोऽस्मीति मूर्खः अधिक अस्मि अधिक इति। आता पुढचं बघूया. याचं वृत्त आहे अनुष्टुप आणि पंचतंत्रात, म्हणजे पंचतंत्रातून हा घेतलेला आहे. मी श्लोक म्हणते. तावद् भयाद्धिभेतव्यं यावद् भयमनागतम् आगतं तु भयं वीक्ष्य नरः कुर्याद् यथोचितम्. अन्वय बघा. यावत् भयम अनागतम तावत ही भयात भेतव्यम. यावत म्हणजे जोपर्यंत भयम अनागतम. आता भयम म्हणजे इथे आपण संकट म्हणूया. जोपर्यंत संकट अनागतम, अनागतम म्हणजेच न आगतम, जोपर्यंत संकट आलेले नसते, तावत म्हणजे तोपर्यंत भयात भेतव्यम म्हणजे संकटाला किंवा संकटापासून घाबरावे. जोपर्यंत संकट आलेले नसते तोपर्यंत संकटाला घाबरावे. तथापि आगतं तु भयं वीक्ष्य नरः यथोचितं कुर्यात्. पण आगतं तु भयं वीक्ष्य, वीक्ष्य म्हणजे पाहून, पण जेव्हा संकट आलेले दिसते ते पाहून नरः यथोचितं कुर्यात्. नरः म्हणजे माणूस, माणसाने काय करावे, योग्य असेल तेच करावे. म्हणजे आता काय सांगितलंय की जोपर्यंत संकट आलेले नसते तोपर्यंत संकटाला घाबरावे, पण संकट आलेले पाहून त्याच्या प्रतिकारासाठी योग्य असेल तेच माणसाने करावे. संधी विग्रह बघूया. भयाद्धी भयात अधिक ही आणि भयमनागतम भयम अधिक अनागतम. पुढचं बघूया 5वं. याचं वृत्त आहे अनुष्टुप. उत्तमो नातिवक्ता स्यात् अधमो बहुभाषते सुवर्णेन ध्वनिस्तादृक् यादृक् कांसे प्रजायते. तान्वय बघूया. उत्तमः अतिवक्ता न स्यात्. उत्तमः म्हणजे उत्तम प्रतीचा माणूस किंवा श्रेष्ठ प्रतीचा माणूस. अतिवक्ता न स्यात्. अतिवक्ता म्हणजे काय, खूप बडबड करणारा, सारखं बडबड करणारा. न स्यात् म्हणजे नसतो. उत्तम प्रतीचा माणूस सारखी बडबड करणारा नसतो. अधमः बहुभाषते, पण या उलट अधम प्रतीचा माणूस जो असतो तो बहुभाषते. बहु म्हणजे खूप, खूप बडबड करत असतो. यादृक् कांसे ध्वनिः प्रजायते तादृक् सुवर्णे ध्वनिः न प्रजायते. यादृक् तादृक्, यादृक् म्हणजे काय, जेवढा, आणि तादृक् म्हणजे तेवढा. तर जेवढा आवाज कांस्य या धातूचा होतो तेवढा सुवर्ण म्हणजे सोन्याचा मात्र होत नाही. आणि आपल्याला माहिती आहे की कांस्य धातू आणि सुवर्ण याच्यामध्ये आपण कोणाला उत्तम मानतो, सोन्यालाच उत्तम मानतो. मग त्याचप्रमाणे उत्तम माणूससुद्धा, उत्तम प्रतीचा माणूस फार बडबड करणारा नसतो. तो त्याला जे बोलायचं आहे ते मुद्देसूद त्याचे मुद्दे व्यवस्थित मांडत असतो, पॉईंटशीर बोलत असतो. पण जो अधम प्रतीचा माणूस असतो तो मात्र वायफळ बडबड करत असतो. हेच इथे सांगितलेलं आहे. संधी विग्रह बघूया. उत्तमो नातिवक्ता उत्तमः अधिक न अधिक अतिवक्ता. स्यादधमो बहु स्यात् अधिक अधमः अधिक बहु. आणि ध्वनिस्तादृक् यादृक् कांसे ध्वनिः अधिक तादृक् अधिक यादृक् अधिक कांसे. आता शेवटचा श्लोक. याचा वृत्त आहे अनुष्टुप. यादृशं वपते बीजं क्षेत्रमासाद्य कर्षकः सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलम्. याचा अन्वय बघूया. कर्षकः क्षेत्रम आसाद्य यादृशं बीजं वपते तादृशं फलं लभते. काय म्हटलंय, कर्षकः म्हणजे शेतकरी, क्षेत्रम आसाद्य क्षेत्र म्हणजे शेत
आणि असाध्य म्हणजे जाऊन, शेतकरी शेतात जाऊन यादृशम बीजम वपते म्हणजे ज्या प्रकारे किंवा ज्याप्रमाणे बीजम म्हणजे बी पेरतो, तादृशम फलम लभते म्हणजे त्याला त्याप्रमाणे फळ मिळत असते. तथैव मनुष्यः त्याचप्रमाणे माणसाला सुद्धा सुकृते वा दुष्कृते वा, सुकृत आणि दुष्कृत, सुकृत म्हणजे चांगले कर्म आणि दुष्कृत म्हणजे वाईट कर्म किंवा पाप आणि पुण्य असं आपण म्हणू शकतो. माणसाने सुद्धा जर चांगलं काम केलं तर त्याला त्याचं चांगलंच फळ मिळणार आहे आणि जर वाईट काम केलं तर त्याला त्याचं वाईटच फळ मिळणार आहे. तादृशम इष्टम अनिष्टम वा फलम लभते. इष्टम अनिष्टम म्हणजे चांगले वाईट, तर त्याचप्रमाणे माणसाला सुद्धा चांगले वाईट फळ मिळत असते. आपण म्हणतो ना पेरेल ते उगवेल, त्याचप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुद्धा शेतामध्ये जे पेरतो बी त्याचप्रमाणे त्याला त्याचं फळ मिळतं, तसंच माणसाचं सुद्धा आहे. जर चांगलं कर्म केलं तर चांगलंच फळ मिळणार आहे आणि वाईट कर्म केलं तर त्याचं वाईटच फळ मिळणार आहे. याच्यातले संधी विग्रह क्षेत्रमासाद्य क्षेत्रम अधिक आसाद्य आणि वापी वा अधिक अपि. तर अशा प्रकारे आज आपण युग्ममालेतले सगळ्या श्लोकांचा अर्थ बघितलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.